मागणं हा खरं तर संप्रदायातला नियम नाही. संध्याकाळच्या वेळेला जेवायला नसेल तरी पण मागत नाहीत ती संत असतात. लाचारीत बरं, मधुकरी हा वेगळा शब्द आहे. लाचारी पत्कारत नाहीत ती संत असतात. देवानं किती जरी दिलं, अब्जानं दिलं, रावणा इतकी श्रीमंती दिली तरी भिकारचोटपणा असतो तो माणसं असतात. आणि मागायला लावतो तो जगाचा बाप असतो, मालक आहे तो जगाचा. संतांच्या मागण्या सार्थ आहेत. कधी मागावं, कोणी मागावं, किती मागावं, कशा करता मागावं, का मागावं, हे ज्याला कळतंय त्याला संत म्हणतात. आणि आतापर्यंत अष्टादश संतांनी ज्या ज्या मागण्या विटेवरच्या मालकाकडे केल्या त्या मागण्या पूर्ण करत असताना विटेवरच्या मालकाला एका तिळा इतका सुद्धा त्रास नाही. आपल्या मागण्या थोड्या चुकीच्या असतात. एखादा श्रीमंत माणूस भेटावा, तो 10-5 माणसात बसलेला असावा की लगेच त्याच्याकडे पावती बुक पडतं. त्याला नाईलाजानं त्या पावती बुकावर आकडा टाकावाच लागतो, नाही तर त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. मागणारी हुशार असते, त्याचे 10-5 माणसं बसले ना, ते सांदीत पकडीत त्याला बाजूला सटकताच येत नाही. तिथून द्यावं लागतंय त्याला, ते प्रतिष्ठेसाठी देत असतो, पण त्याच्या मनाला कुठंतरी घर होतंय. काय माणसं आहेत हो, किती त्रास देतात. म्हणजे ह्या त्रासाच्या ज्या मागण्या येतात त्या माणसांच्या येतात, पण एका तिळा इतका त्रास नाही. ती मात्र संत आहेत. आम्ही तर त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. ती संत आहे. संत जरी माणसासारखी दिसत असतील, संत नवती जगा माणसाच्या सारखी, पाषाण म्हणून हे लिंगा. एरवी दगड घरामध्ये शोचे दगड बऱ्यापैकी लोकांकडं टिपवायवर इकडं तिकडं कुठंतरी शोची दगड स्टोन ठेवलेली असतात. मला वाटतं इंग्रजी स्टोन म्हणतात त्याला दगडाला. महागडी असतील. 5 रुपयाची बाजारातून घडलेली पाषाणाची मूर्ती शिवलिंग जर आणलं तर ते 5 रुपयाचं जरी असेल पण त्याला दुधाचा दह्याचा अभिषेक असतो. पाषाण म्हणून हे लिंगा. समुद्र नदी नवे पैगा. किती नद्यानं जरी हे केली तरी समुद्राची बरोबरी करू शकत नाही. तशी संत संत असतात. या अभंगाद्वारे देहूतले मालक विटेवरच्या मालकाकडे मागणी मागतात. हे चिदान देगा देवा. देवा मला एक दान पाहिजे. काय? तुझा विसर न व्हावा. रात्रंदिवस तू माझ्या अंतकरणात असला पाहिजे, स्मरणात असला पाहिजे, विसर झाला नाही पाहिजे. आणि मग विसर नाही झाल्याच्या नंतर पुन्हा काय? गुण गाईन आवडी. भजन करील, पण देवा आवडीनं. भजनामध्ये आवड असेल तर त्या भजन विटेवरच्या मालकाला आवडते. आमचा एक मित्र काकडा करायचा सकाळी, पण लाईट नसली की त्यानं कधीच काकडा केला नाही. बसा महाराज, या रघुनंदन बाबा, ऐकून घ्या, गादी बसायला एक. लाईट असेल, स्पीकर जर गोड असेल तर ते इतका उल्हासात काकडा म्हणायचा. बायकोला सांगायचं लाईट गेलेली असली की मला उठू नकोस बरं. तो लाईट नसली की काकडा करायचा नाही. त्याला मी एके दिवशी सांगितलं, तुझा या हरामखोरपणा आहे. विठाला 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 विठाला. निष्ठावंत वारकऱ्यासाठी हा कसल्याही प्रकारचा बाकीचा पसार आहे. ते निष्ठावंत लोक होते. हे आमच्या करता नाटक आहेत सगळी. मी देवा आवडीनं तुमचं भोजन करीन, गुण गाईन आवडीनं. ही माझी जीवनातली जोडी. विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुम्हाला मोक्ष. सरळ तिरस्कार केला. न लगे मुक्ती आणि संपदा. महाराज मोक्ष नको म्हणणारे आता भारतात खूप सापडतील, कारण मोक्ष भेटतच नाही कोणाला बी. जी गोष्ट भेटत नाही तिचा नकार करणारे जगात कोण आहेत? खूप आहेत. पण पैसे नाही म्हणणारा सापडला का तुम्हाला इंगळे पाटील आजपर्यंत? अहो महाराजांना सुद्धा सापडला नाही.
ऐसा कोणी दावा हे जया नावडे, 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 कन्या पुत्र घोडे दारातन, कन्या पुत्र घोडे दारातन, कन्या पुत्र घोडे दारातन, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. अहो पैसे तर घोड्यावर बसलेल्याला बी आवडतेत, आणि जे घोड्यावर बसले नाही का त्यांना पण खूप आवडते. घोड्यावर जे बसले नाही ते कळालं का, ज्यानं लग्न नाही केले ते त्यांना पण पैसे आवडते. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, 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 भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंडदाय तरुवराची, भस्मदंडदाय तरुवराची. मालक नमूद करतात नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. आणि मालकानं सरळ संपत्तीचा त्याग केलाय. अहो एका ठिकाणी कुळाचा सुद्धा त्याग केलाय. जळो ते समूळ, हरी जळो ते समूळ, जळो ते समूळ, हरी जळो ते समूळ. धन संपत्ती उत्तम कुळ, 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 धन संपत्ती उत्तम कुळ. हे जळो ते समूळ, धन संपत्ती उत्तम कुळ, धन संपत्ती उत्तम कुळ, धन संपत्ती उत्तम कुळ. हे जळो ते समूळ, धन संपत्ती उत्तम कुळ, हे धन संपत्ती उत्तम कुळ, धन संपत्ती उत्तम कुळ. जळो ते समूळ, धन संपत्ती उत्तम कुळ. इथं न लगे मुक्ती आणि संपदा. एव्हा नकोय मला ते, पाहिजे काय संत संग देई सदा. हे जगदानंद कंद जगतपते, मला संतांची संगती देऊन टाक. मालक फार चतुर आहे पंढरपुरातला. देव चतुर जानोनी अंतर वर्त तसे, किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. अत्यंत देव चतुर आहे. विवेकाचं टोक ज्याच्याकडे आहे अशा जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्म्याने तुकोबारायला विचारलं, रात्रंदिवस मी तुमच्या चित्तात स्मरणात राहील देऊन टाकतो, तुम्ही आवडीनं भजन करताल हेही देऊन टाकतो, संतांची संगती देतो, पण याच्याकरता तुम्हाला शरीर तर मानवी पाहिजे. जी. मग मानवी शरीर ज्या वेळेला प्राप्त होत असतं त्यावेळेला गर्भवासाचं दुःख असतं. मालकांचं वाक्य, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, मुक्त झाले भेने गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा. महाविष्णुदासा सुलभतो, आम्हा विष्णुदासा सुलभतो, आम्हा विष्णुदासा सुलभतो. हे देवा, हे यती योगी तपी सिद्ध गर्भवासाच्या भीतीमुळं हे मुक्तावस्थेला पोचलेत. विष्णुदासाला काय भीती नाही. आम्हा विष्णुदासा सुलभतो, काही करत नाही विष्णुदासांना. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे जगदानंद कंद जगतपते ह्या वरच्या गोष्टी देत असताना
गर्भवासाचं दुःख तर आम्हाला काही नाही, आणि झालं तरी तू सुखानं आम्हाला त्याच्यात घाल. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ आणि नामाचा यज्ञ, हे तिन्ही यज्ञ आहेत. मोठ्या मोठ्या विद्वान लोकांची कीर्तनं तुम्ही श्रवण केली, याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान अर्जन झालं, म्हणजे ज्ञानदान. जे भजन झालंय हे नामदान. आणि अन्नदान बघायचंच काम नाही. देवळाचे नाना जिथं हजर आहेत तिथं चुलांगणी जतत नाही. चाकरवाडींच्या माऊली दादांचा कृपा प्रसाद या नानांना. 5-6 कोटी रुपये सप्त्यात खर्च झाले ना अन्नदान नसलं थांबत नाहीत ते. अन्नदानासारखी किंमत नाही कशात. तुम्हाला एक सांगू का, कोणताही वक्ता आणा, अण्णासाहेब लोकांना इमान येणार आहे काय? बसतात तुम्ही खाली, बसा, मोठा लोक आहेत. तुम्ही उभं राहणं ना आम्ही कीर्तन करणं म्हणजे झाडून काढणं कीर्तन करणं ना आडत्यानं ऐकिनं. परंपरेतले माणसं आहेत. बसा तुम्ही, बसा. या रघुनंदन महाराजापाशी बसा. विडाला विडाला गोड अन्नदान अविरत. कोणी कोण्या वेळेला एखादा शेतकरी राजा त्याच्या दुपारची बैलं पाणी पाजून, बैलाची जनावराची सोय करून, त्याच्या वेळेत त्याला वेळ भेटेल त्या वेळेला या पवित्र मंडपामध्ये इंग्रजी इथं प्रसाद भेटला, तो खरा सप्ताह असतो. ज्या सप्ताहात जास्त अन्नदान होतं का तो खरा सप्ताह, खरा सप्ताह. एक जण म्हणला आमच्या इथं जेवायच्या याच्या भानगडीत पडत नाही, आम्ही मोठाले वक्ते आणतो. तू म्हणतो म्हणून वक्ता मोठा होत असतो का सोंबळ्या? नाही म्हणले माणसं नाही जमले. माणसं तमाशाला कुठं कमी जमतेत. माणसं जमले म्हणजे सप्ताह मोठा नाही. अन्नदान झालं पाहिजे, त्याच्यात भजन झालं पाहिजे, त्याचं नाव सप्ताह आहे. माणसं कुठेही जमतेत. तुम्ही उद्या फुकट गाड्या पाठवा ना दशरथजी, चुकीच्या ठिकाणी पाठवा तरी लोक बसतील. फक्त फुकट पाहिजे. माणसं आले म्हणजे काय नवलाची गोष्ट आहे नाही. माणसं त्या ठिकाणची पवित्र आहे जिथं भजन होत आहे, जिथं अन्नदान होत आहे, जिथं नामस्मरण होत आहे, ते ठिकाण पवित्र असतंय. असं गोड सदिव्य चालत असलेला हा यज्ञ मोठ्या परंपरेचा आशीर्वाद आहे. सद्गुरू रामचंद्र महाराजांची कृपा आहे. 300-350 वर्षाची परंपरा. अण्णा महाराज मी फोटो लावला म्हणजे वर्णन करतोय असा विषय नाही. संत माझ्या अंतकरणातला विषय. मी दुपारी कीर्तनाला होतो. दुपारच्या कीर्तनात विठ्ठल प्रसादजी महाराज गुरुवर्य स्वर्गीय, समाधीधन अग्निसंत माधव मामा, त्या परिसरातली संत, ज्या ज्या भागात जाईल त्या त्या संतांचा गोडसा उल्लेख माझ्या अंतकरणात होतोय. कारण ही संत मोठी आहेत, फार मोठी संत आहेत. या संतांमुळं आपण माणसं आहेत. ही संत जर जन्माला आली नसती तर आपल्यात आणि उसातल्या डुकरात काही फरक नसता पडला. बघा पाठीमागं पाहत राहा. माऊली दादा असतील, अजून पलीकडे वारकरी संप्रदायातलं फार मोठं आदर्यू रत्न वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज. काय स्वामींचा अधिकार. इथे जवळच पाहायला गेलं तर सद्गुरू गोरोबा काका, काही संत आहेत. या संतांमुळे आपण आहोत. या जुन्या लोकांनी या परंपरा इथपर्यंत आणल्या म्हणून आपल्याला परमार्थात पडता येतं. मोठ्या मोठ्या परंपरा. मागे एक दिवशी अण्णा महाराजांमुळे इथे भाऊंच्या गावाला सुद्धा गेलोत. येडशीला गुरुवर्य वैकुंठवासी समाधीधन सद्गुरू वारकरी संप्रदायातले आदर्यू रामकृष्ण भाऊ भाऊंच्या गावात परवा त्या दिवशी वकील साहेब होते तुम्ही तिथेही कीर्तन करण्याचा योग आला.
हे संत आहेत. पूज्य श्री रामचंद्र महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा दिव्य ज्ञानयज्ञ आणि या यज्ञाचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय श्री दशरथजी राजारामजी इंगळे, एक उद्योजक, छोटा माणूस. मला देवळाच्या नानांनी सांगितलं, गुरुवर्य ग्रामजोशींनी सुद्धा सांगितलं की एकदम साधी परिस्थिती, साधी. महाराज, अंतकरण गोड असावा, देवावर निष्ठा असावी, आपण जे काम करतो त्या कामावर अतूट निष्ठा श्रद्धा असावी. विटेवरचा मालक वरी नेत असतो. अहो, मोठं होणं लहान होणं हा प्रारब्धाचा विषय. अन्न मान धन हरी अन्न मान धन, अन्न मान धन, अन्न मान धन. हे प्रारब्धाधीन, हे तो 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 प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. पण देवानं मोठं केल्याच्या नंतर जे धर्म कार्यात सांगतात का, ती माणसं विरळी असतात. तुम्ही मला आमंत्रित केलं याच्याकरता चोंबाळतो असा विषय नाही. मला नाही काही गरज कोणाची चोंबाळायची ठुलेली. माझं धकेल असं मस्त पंढरपुरातल्या मालकाने मला दिलेलं आहे. मी काही भंगिरे यांना चोंबाळणार नाही, कधीच नाही चोंबाळणार, गरज बी नाही. रघुनंदन बुवा, कशाला चोंबाळायचं. चांगल्या माणसांचं वर्णन करत जावा जी परमार्थात सांडली. महाराज, बापाची स्तुती करायला मुलगा रिकामा नाही, वडिलांची स्तुती करण्यासाठी मुलगा रिकामा नाही. गावातल्या 5-4 तरुणांनी सांगावं, आमची एवढी मंदिरं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. फार मोठं योगदान आदरणीय दशरथजींचं आहे. नावही दशरथ आहे. आईवडिलांना विटेवरच्या मालकाने सूचना दिली असेल, नाव दशरथ ठेवा. म्हणून तुम्हाला धन्यवाद. पैसे खूप लोकांकडे आहेत. 92 एकर जमीन आमच्या मित्राच्या वडिलांनी कमिली. 92 एकर जमीन, एकटंच पोट्ट. मागच्या 6 महिन्यापूर्वी वाढदिवसाला मलेशियात गेलं. 77 लाख रुपये खर्चून आले. 77 लाख रुपये. किती हरामखोर अवलाद झाली ती बापाला. विठ्ठला 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 विठ्ठला, हरी विठ्ठला विठ्ठला, रे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला. 77-78 लाख रुपये, कोट रुपये दशरथजी वाढदिवसात खर्चिले. काय मलेशियात त्याला गणपती भेटला, भगवान शिवजी भेटले, जगदंबा भेटली, पांडुरंग भेटला नाही. असेही कुंटालानं श्रीमंत आहेत, पण ती परमार्थात सांडणार नाहीत. काही संपत्ती प्रारब्धाने येत असती, नशीब असते. एका गाईला 2 गोरे झाले. 2 गोरे, दोन्ही दिसायला घडीव. पण एक शेतीला कामाला गेलं आणि एक देवाला सोडलं. अण्णा महाराज, जे शेतीच्या कामाला आऊत वडीत होतं का, त्याला टाकलेली वैरण खावं लागायची, आणि देवाला सोडलेलं आकड्याची कंस खात होतं. नशिबवान कोणतं. एकाच गाईला 2 गोरे झाले. एकाच गाईला. एक देवाला कठाळ्या सोडा आणि एक आवताला. दिवसभर आऊत वळड्याशिवाय पेंट खात होता, पण आऊत वळड्यावर याला कवडीचं काम नाही, उलट दुसऱ्याचे कोठे मोडीत होता. उलट गाडीला बैल दिसले की मागून गाडी उलटीत होता. आकड्याचे कंस खात होत. बैल नशीब घेऊन आले. बैल मागे मी एकदा देवाला गेलो, द्वारकेला गेलो. आमच्या सोबतचे म्हणले आपण विमानानं जाऊ. म्हणलं कशाला जाऊ, आपले तुरीचे पैसे येत, जाऊ रेल्वेनं. नाही म्हणले जाऊ विमानानं. 4-2 कीर्तनाचे पाकिटं साचले होते, मग विमानानं गेलो होतो आम्ही. आपल्याला काय आपली लायकी आहे का विमान पुसायची? हे त्याचे टायर पुसायची तर लायकी नाही. ज्ञानोबा आहे तुकोबरायची कृपा म्हणून बसायला भेटलं. तो विमानात बसल्यावर माझ्या शेजारी एका माणसाच्या पोटाला पिशवी होती, आणि त्या पिशवीत कुत्रं होतं, लहानसं कुत्र्याच पिलू. ते फसक
पटकन शिकलं, मला कशी चिळस आली, त्यानं टिश्यू पेपर काढला आणि त्याचं नाक पुसलं. माणसानं कुत्र्याचं नाक. मला वाटतं जीवाचं तिकीट काढावं लागतं विमानामध्ये असं लोक म्हणतात. आपण काय त्याच्यातले कोणी अधिकारी थोडे चित्र. मग माणूस जर किती श्रीमंत असावं, ते कुत्र विमानात घेऊन चाललाय, तर ह्या माणसापेक्षा हजारो पटीनं ते कुत्र श्रीमंत आहे. विमानात बसून याच्या पोटावर बसलंय. हे प्रारब्धाचा विषय. मोठी होणं, आमकं होणं, तमकं होणं. एकदा तुकोबा राहिला महाराज, एक माणूस म्हणला, महाराज माझं बरं व्हा. होट म्हणले, तुम्हाला विचार तू बरं व्हावा. अरे आयुष्यात मी कधी देवाकडे कल्पना केली नाही माझं बरं व्हा. तर तुला काय सांगायचंय, तू नशीब घास, तुला बरं व्हायचं असलं तर होता येईल. विठाला विठाला त्याला कवडीची अक्कल नाही का, ते पाया पड्या तू कल्याण हो. अरे तूच भीक मागायला आणि काय कल्याण करतो सुंबळ्या. विठाला विठाला देवाच्या कृपेने प्राप्त झालेला वरच्या या श्रीमंतीतला ओलावा दशरथजी तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात खर्चिता, याच्याकरता तुम्हाला पुनश्च धन्यवाद. तुमच्या परिवाराला धन्यवाद. तुमच्या ह्या सात्विक कार्याला धन्यवाद. आता मी माझ्या अभंगावर येतोय. मृदंगाचार्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नाविन्यपूर्ण मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न असारामजी महाराज असतील. आदरणीय हरिभक्तीपरायण अविनाश महाराज असतील. इथेच गोडशी सद्गुरू गोरोबा काकांच्या दरबारात ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आमचे रघुनंदनजी महाराज आहेत. घाला जा घरी जे मडके फोडीत का लेकर, बुडातले डेरे फोडणार म्हणजे सगळ्या खोड्या करणार. असं जर लेकरू कोणाला असेल तर टाकी जा ना संस्थेत, आहेत नीट करायला उभेच. मी म्हणतो म्हणून राग येऊ देऊ नका. तुमच्याकडे चांगलं पोरग पाठीतच नाही. चांगलं इंग्लिश स्कूलला इकडं तिकडं आहे की नाही. असं अभ्यास आहे ना तुम्हाला. हे पण लेकर संस्थेतलेच येत. वकील साहेब, चांगलं पोरग संस्थेत पाठीणारच नाही. जे घरी खोड्या करते का ते यायची आवली. जाऊ द्या, काय हरकत नाही. मी वरी का घेतलं माहिती आहे का त्यांना? एका सोप्या भाषेत सांगतो, जास्त अडचणीत हात घालू नका, इचू निघतेत. गिरगावकराच्या वयातले महाराज मेल्या भविष्यात हे कीर्तनकार आहेत. म्हणून ही वासरं आहेत माझ्या, ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, लेकर आहेत. यांचा बी कधी कधी आदर केला पाहिजे. कोणताच महाराज झाल्या मोठा होत नसतोय. हे शिकून सगळ्या सानिध्यात घट होतील मग मोठी होत असतात. याही माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या गोडशा लेकरांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आदरणीय अण्णा महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे प्रमोद महाराज आहेत. हे शेठजी आहेत. आमचे ते गरजे माऊली आहेत. काय वय लय नाचायलेत संसारात लोक. हे म्हातारं परमार्थात नाचत आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता घ्या? लय नाचाले संसारात का कमी नाचालेत का? बायकोन दागिने सांगितले गेला सोनाराच्या दुकानात. सुनान साडी सांगितली पळालाच. बुटी एक घरीची सरला. कमी नाचतो का? पोरानं सांगितलं इतके मार्क पडले स्कूटी घ्यावाच लागते, घेतो बाबा. मोठ्या पोरानं सांगितलं 12वीला मार्क चांगले पडे मोटरसायकल घेतोच. किती नाचायलोच संसारात आपण. महात्मा परमार्थात नाचतोय. आनंदाची गोष्ट आहे त्यांना सुद्धा. वारकरी संप्रदायामध्ये कमी वय असताना सुद्धा आवाजाचा गोडवा निर्माण झाला श्रीराम महाराजाला. आणि मी जसं पाहतोय तसं अण्णा महाराज ते धोतर नेसतात, मलंग भाईवानी कपडे घालीत नाहीत. आनंद आहे तुम्हाला. इनेकरी बाबा असतील, चोपदार असतील, रामकिशन महाराज असतील, बाजूची सगळी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या महाराज बर संस्थेतले. आदरणीय देशमुख वकील साहेब परिसरात कीर्तन कुठेही सोडत नाहीत, त्यांनाही धन्यवाद. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय म्हणतात, देवा मी रात्रंदिवस तू माझ्या ध्यानात असावा. परमेश्वरा तुझा विसर नाही झाला पाहिजे एवढं देऊन टाक. किंवा गुण गाईनं आवडी. मी रात्रंदिवस देवा तुझं आवडीनं गुण गावं असं मला देऊन टाका. कृतात्रेता युगामध्ये
पशु होता, पशु पशु पशु. पण वारकरी आहे, योनी पशुची आहे पण वारकरी आहे. तसं एका निष्ठावंत वारकऱ्याच्या सानिध्यातला तो पशु आहे. माझ्या पैठणच्या मालकाने एक गोड शिवानी वापरली. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. मारुतीराय वैष्णवामध्ये अतिश्रेष्ठ. या मारुतीरायाच्या सानिध्यात एक वानर आहे. वानर म्हणजे पशु योनी आहे शरदराव. आणि पशुच्या योनीतलं एक वानर मारुतीरायाच्या सानिध्यातलं. त्या वानराचं नाव आहे गंध मादन नावाचं वानर. गुणगायी नावडी. रात्रंदिवस गुण गायलं या वानराने. रात्रंदिवस गुण गायलं. किती गुण गायलं वेगात सांगतो. या वानराला भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये सैन्यामध्ये काम होतं झेंडा धरायचं. एके दिवशी वानर तर कुठलं मारता नाही आलं, पण बरोबर जिथपर्यंत काडीला झेंडा आहे तिथपर्यंत बाण मारला, तोडून टाकला. मालकाच्या कामात सेवेत किती तत्पर वानर होता ऐकता. किष्किंधेचे राजा सुग्रीव फक्त यांना कपडे होते. प्रभू रामचंद्राला वल्कलले, लखनलालजीला वल्कलले. बाकी वानरांना तर काही संबंध नाही कपड्याचा. किष्किंधेचे राजा सुग्रीव, या सुग्रीवाच्या कमरेला पांढरा शुभ्र शेला उपरनं बांधलेलं होतं. ते ओढून घेतलं अल्लादी. ध्वजाची धर्माच्या पताकाची जी अर्धी खालची काडी होती ती काडी एका बाजूला सवे बाजूला टोचली आणि जेवढं रक्त निघतंय तेवढं ते पांढरं उपरनं त्या रक्ताने भिजवलं आणि त्याचीच ध्वज तयार केली. आणि लक्ष्मणजीला सांगितलं लहानी मालक. ध्वज तयार झाली. टस 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 टस. लक्ष्मणजीने रडावं. काय वानर आहे तर स्वतःच्या रक्ताची ध्वज तयार केली. काय वानर आहेत, किती वानर आहेत. उद्या बघा परवाच्या दिवशी एकादशीला नगर प्रदक्षिणेसाठी निष्ठावंत वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका असतात. जात जा, कधी कधी जात जा. ह्या 4 वाऱ्या सोडत जाऊ नका. मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मी पण जातोय. ती पताका तयार केली. बीबी कुंभकर्णाला फार राग आला आणि त्या दिवशी कुंभकर्णाने बऱ्यापैकी वानरं श्वासावाटा आतमध्ये घेतली. गुणगायी नावडी सांगतोय. बऱ्यापैकी वानराला कुंभकर्णाच्या कानातनं गंधमादनाने बाहेर काढलं आणि ते शेवटी पाठीमागे राहिलं. चांगली शक्यतो मागच राहत असतात. आधी बाकीच्यांचा उद्धार करत असतात आणि मग ती स्वतःचं बघत असतात. त्याला चांगली म्हणत असतात. सगळ्यांना मारून जी मोठे होत असतात त्यांना भडवे म्हणत असतात. ती हरामखोर असतात, ती नालायक असतात, ती बुजदिल असतात. दुसऱ्याच्या जीवावर पोळी भाजणारी माणसं नालायक असतात, हरामखोर असतात. ते गंधमादने सर्वांना मुक्त केलं आणि मग कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटा एकटं शहाण आहे. कानाला हात लावले. उडी मारल्याबरोबर हातात पकडला. अण्णा महाराज बऱ्यापैकी त्याला देऊ केलं. तुला 100-200 घरं सोन्याची देतो, चल रावणाकडं. 200-300 घरं देतो रघुनंदन बा सोन्याचे, चल रावणाकडं. बरं ते घर साधं होतं का? सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला माझी साधी साधी भाषा. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? रावणाच्या विरोधात. बरं नुसतं सोनं नव्हतं, अशा 7 कोटी चौकटी होत्या. नुसता श्रीमंत नाही. पोरं किती होते? 1 लाख. नातू किती? 1.25 लाख. बायका किती? 80,000. सासा किती? कसं रे? सासरे असतील 80,000. हे त्याच्यामुळे तुम्ही तिथे येत. अहो ज्याच्या जावायना 80,000 बायका केले, सासरे किती चालू असतील? त्याला 20-25 तरी असत्यांना.
म्हणजे इतकं सोनं असूनही घरचं मतदान इतकं होतं. आणि मी माझ्या लहानपणी काही काही पुढारी पाहिले, त्याचा बोक्या मधात येत होता बूथ मध्ये, तेच खटा मतदान आणत होता. माणसं अशी गुपचूप बसत होती वानर बसल्यावानी. मग रावण काय साधा बोक्या असेल का? काय त्याच्या विरोधात मतदान आणायला कोणाची मायविली? एवढा मोठा श्रीमंत रावण, एवढा मोठा. वारकरी म्हणला जाऊ तिकडे, ते मी येत नाही तिकडे. कोण? गंधमादन. गंध येत नाही म्हणला तिकडे, येत नाही. म्हणून रागाच्या भरात रावणाच्या भावाने कर 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 गंधमादनाला दाबलं. गुणगायी नावडिया. माझे देहूतले मालक म्हणतात, देवा मला एकच देऊन टाक, मी आवडीनं तुझं गुण गाईल. त्याचा परिणाम पहा, गुण गाण्याची ताकद किती मोठी. श्रद्धा पाहिजे बरं का, श्रद्धा पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. त्याची पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, बोरे खाय भिल्लटीची. भाव शुद्ध होता.